7 जानेवारी 2007 श्री ऋषिकेश पाटील यांनी कोल्हापूरच्या रेसकोर्स नाक्यावर 10x10च्या रूममध्ये सनस्टार कंपनीची मुहूर्तमेढ रोवली। डोअर टू डोअर मार्केटिंग हे सूत्र ठेवून सुरू केलेल्या सनस्टारला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळू लागला। त्यातूनच कंपनीनं अवघ्या 6 महिन्यांच्या आत कोल्हापूरसह सांगली, कराड आणि रत्नागिरी या ठिकाणी आपल्या शाखांचा विस्तार केला। कराड हे कंपनीचं मुख्य कार्यालय मानून कंपनीनं सन 2008-2009 या कालावधीत आयुर चेतना आणि चैतन्य ही उत्पादनं बाजारपेठेत आणून त्याचा प्रसार आणि प्रचार एवढ्या मोठ्या प्रमाणात केला की फक्त एका वर्षाच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर 32 नवीन शाखा सुरू करण्यात आल्या। हे कामकाज सुरू असतानाच कंपनीचे सीएमडी ऋषिकेश पाटील यांच्या लक्षात आलं की देशातील तरुणांना बेरोजगारीचे चटके वाढत्या प्रमाणात बसतायत। त्यामुळे देशाचा आर्थिक दर आणि आरोग्याचा दर्जा देखील मंदावतोय। यावर मात करण्यासाठी कंपनीनं राष्ट्र उद्धाराकरिता तरुणांचं सबलीकरण हे वाक्य घेऊन ऋषिकेश डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना सन 2010 मध्ये केली। ऋषिकेश डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून कंपनीचे प्रॉडक्ट्स घरोघरी पोहोचवण्याची यंत्रणा तयार झाली। अल्पावधीतच कंपनीच्या शाखांची संख्या 32 वरून 50 वर पोहोचली। तसेच या प्रॉडक्ट्सना जनमानसातून मागणी वाढली। विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या लोकांना आयुर चेतना व चैतन्य ही उत्पादनं जणू नवसंजीवनीच ठरली। आता कंपनीचं प्रॉडक्ट वापरणारे ग्राहक प्रॉडक्टचा दर्जा इतरांना सांगू लागले। मला या प्रॉडक्टचा फरक पडलाय, तुम्हालाही घ्या आणि आपलं आरोग्य उंचवा, अशी चर्चाही होऊ लागली। कंपनीची जाहिरात करणाऱ्या लोकांना आर्थिक फायदा व्हावा या दृष्टीनं 5 मे 2010 रोजी कंपनीनं मल्टीलेव्हल मार्केटिंगमध्ये पदार्पण केलं। MLMच्या माध्यमातून आजपर्यंत 2.5 लाखांच्या वर डिस्ट्रीब्युटर्स आणि सुमारे 75 लाखांच्या वर ग्राहकांची संख्या झाली आहे। MLMच्या माध्यमातून ऋषिरत्न, ऋषितेज, आयुर चेतना, चैतन्य ही प्रॉडक्ट घरोघरी पोहोचू लागली। कंपनीच्या दर्जेदार उत्पादनांची वाढती मागणी आणि लोकांची गरज पाहून कंपनीनं आणखी वेगवेगळे प्रॉडक्ट बाजारात आणले। यामध्ये आयुर चेतना, चैतन्य, ऋषितेज, ऋषिरत्न, ॲलोव्हेरा जेल, आवळा शॅम्पू, शिकेकाई शॅम्पू, ॲलो नीम तुलसी सोप, ऋषिगोल्ड टी, ऋषिगोल्ड ग्रीन टी, अश्विनी मसाला, न्यूट्रिस्टार प्रोटीन पावडर अशा विविध प्रॉडक्ट्सचा समावेश यामध्ये। या प्रॉडक्टच्या माध्यमातून लोकांना आर्थिक सक्षमता आणि आरोग्य संपदा मिळू लागली। लोकांचं जीवनमान उंचावू लागलं। काही दिवसांपूर्वी पायी चालत फिरणारी माणसं आज 2 व्हीलर, नॅनो, अल्टो कार, इंडिका कार, विस्टा, टाटा मांझा अशा गाड्यांमधून फिरू लागली। ज्यांना महिना 3000 पगार देखील मिळणं मुश्किल होतं, अशा लोकांना कंपनीच्या माध्यमातून प्रति महिना 50,000 ते लाखांपर्यंत उत्पन्न मिळू लागलं। राष्ट्र उद्धाराकरिता तरुणांचं सबलीकरण हे कंपनीचं ब्रीदवाक्य अवघ्या काही महिन्यातच सत्यात उतरू लागलं। या सर्व प्रक्रियेत शेतकरी वर्गाला देखील सामावून घेता यावं यासाठी कंपनीनं कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे स्वतःची सनस्टार ॲग्रो प्रॉडक्ट ही फॅक्टरी सुरू करून या फॅक्टरीतून कोरफड ज्यूसची निर्मिती सुरू केली आहे। या ज्यूससाठी लागणारी कोरफड स्थानिक व परिसरातील शेतकऱ्यांना पिकवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन व उच्च दर देण्यात येऊ लागला। यातून खडकाळ जमिनीच्या शेतकऱ्याला देखील चांगलं उत्पन्न मिळू लागलंय। त्याचबरोबर उच्च दर्जाची कोरफड मिळू लागल्यानं आपल्या उत्पन्नाचा दर्जाही तितकाच उच्च राहू शकला। तरुणांना उद्योग क्षेत्र खुलं करून बेरोजगारी हटवण्याचं व शेतकऱ्यांनाही कोरफड लागवडीतून समृद्ध करण्याच्या या कार्याची दखल देशाची राजधानी दिल्ली येथे घेण्यात आली। नोव्हेंबर 2010 मध्ये कंपनीला नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्कारानं दिल्ली येथे सन्मानित करण्यात आलं। कंपनीचे सीएमडी ऋषिकेश पाटील यांनी अरुणाचलचे राज्यपाल माता प्रसादजी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारून आपल्या कंपनीचा झेंडा अटकेपार रोवला। एका 10x10च्या खोलीत सुरू झालेला सनस्टार कंपनीचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, राजस्थान, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यात पसरू लागला। तरीही कंपनीनं डोअर टू डोअर मार्केटिंगकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही। डोअर टू डोअर मार्केटिंगचं नाव बदलून त्याचं रूपांतर मॅनेजमेंट ट्रेनिंग असं करण्यात आलं। या माध्यमातून तरुणींना व्यवसायाचं ट्रेनिंग देण्यात येऊ लागलं। यामुळे बेरोजगार तरुणींना व्यवसायाची गोडी वाटू लागली। ट्रेनिंग दरम्यान कंपनी शिकणाऱ्या तरुणींना 7 ते 8 हजार रुपये मानधन व जेवणाची आणि राहण्याची मोफत सुविधा पुरवल्यानं बेरोजगारांचा अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत सुविधांचा प्रश्न मिटला। ट्रेनिंग नंतर प्रशिक्षणार्थ्यांना अन्न, वस्त्र, निवारा या मोफतच्या सुविधेसह 12,000 रुपये ते 15,000 रुपयांपर्यंत पगार दिला जातो। आता हळूहळू कंपनीची आर्थिक क्षमता वाढू लागली होती।
यातूनच स्वतःची आर्थिक प्रणाली असावी अशी भूमिका समोर आल्यानं सन 2011 मध्ये सनस्टार अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना करण्यात आली. कंपनीमधील सदस्यांना जास्तीत जास्त आर्थिक सुविधा मिळाव्यात या उद्देशानं स्थापन केलेल्या क्रेडिट सोसायटीनं वाहन कर्ज, होम लोन, ठेवी अशा माध्यमातून कोट्यावधींचा टर्नओव्हर केलाय. कंपनी विविध क्षेत्रात पदार्पण करीत असताना कंपनीनं नेहमीच ग्राहकांचं हित लक्षात ठेवलं. आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देता याव्यात यासाठी सन 2012 मध्ये कस्टमर केअर सेंटरची सुरुवात करण्यात आली. या सेंटरमधून भारतभर असणाऱ्या आपल्या ग्राहकांशी थेट संपर्क साधता येऊ लागला. आपल्या कंपनीचं खरेदी केलेलं प्रॉडक्ट कसं वापरावं, ते कोणकोणत्या व्याधींवर उपलब्ध आहे यांसह ग्राहकांच्या आरोग्यविषयक तक्रारींचं समुपदेशन करणं अशा सेवा या माध्यमातून कंपनी देऊ लागली. सन 2013 मध्ये कंपनीनं मीडिया क्षेत्रात पदार्पण केलं. मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनजागृती व्हावी हा यामागचा उद्देश आहे. YZ इंडिया TV या नावानं पश्चिम महाराष्ट्रात हाय डिजिटल न्यूज चॅनल म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवलाय. या TV वाहिनीच्या माध्यमातून भक्तिगीतं, पर्यटन, धार्मिक स्थळ दर्शन, हिंदी, मराठी, इंग्रजी चित्रपट, गाणी, बातम्या आदी कार्यक्रमांसोबत आरोग्यविषयक जागृती, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, शैक्षणिक, कला, क्रीडा, उत्सव आदी विषयांवर देखील प्रकाशझोत टाकत आहोत. या क्षेत्रासह आपली कंपनी कन्स्ट्रक्शन, हॉटेल इंडस्ट्रीज यांसह टुरिझममध्ये काम करीत आहे. सनस्टार टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून कंपनीनं आतापर्यंत देशविदेशात अनेक यशस्वी सहलींचं आयोजन केलंय. यामध्ये भारतात आग्रा, दिल्ली, शिमला, वाराणसी, बिहार, हैदराबाद, राजस्थान, गोवा, केरळ, तामिळनाडू यासारख्या राज्यांचा समावेश आहे. तर नेपाळ, बँकॉक या विदेशात देखील सहली पार पडल्या आहेत. आता आपल्या सनस्टार कंपनीनं रार अर्थात राईड अँड रेफर्ड कॅब सर्व्हिस या नवीन उद्योग क्षेत्रात पदार्पण केलंय. कंपनीनं स्वमालकीच्या सुमारे 500 वातानुकूलित कॅब खरेदी करून या क्षेत्रात जोरदार प्रवेश केलाय. सध्या पुणे शहरात प्रायोगिक तत्वावर रॅर कॅब सर्व्हिसच्या माध्यमातून आपण प्रवाशांच्या सेवेत रुजू झालो असून लवकरच भारतातील व भारताबाहेरील मेट्रो शहरात देखील प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. आजचं युग हे अत्याधुनिक युग आहे. पूर्वी प्रवासाची साधनं खूप कमी होती. अलीकडच्या काळात बऱ्यापैकी वाहतुकीची साधनं उपलब्ध असली तरी आपणाला प्रवासासाठी ऊन, वारा, थंडी यांचा सामना करीत व अमर्याद वेळ खर्ची घालत वाहनांची वाट पाहत बसावं लागत होतं. आता या सर्वांवर मात करीत प्रवाशांना घर बसल्या किंवा तुम्ही कुठे असाल तिथून आपली रार कॅब ऑनलाईन प्रणालीचा वापर करीत बुक करता येत आहे.
केवळ एका क्लिकवर गाडी बुक झाल्यास काही क्षणातच आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी आपल्या कंपनीची वातानुकूलित गाडी आपल्या सेवेत सज्ज होतीये। रार कॅबच्या माध्यमातून आपण प्रवास केल्यास सुखकर आणि सुरक्षित प्रवासाची कंपनी आपणास हमी देतीये। शिवाय आपण या कॅब सर्व्हिसचा लाभ घेतला म्हणून आपणासाठी 3 वेगवेगळ्या माध्यमातून अधिकचा फायदा मिळवून देण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे। पहिल्या प्रकारात स्वतः प्रवास करून आपण रार पॉइंट जमा करू शकता। दुसऱ्या प्रकारात आपण स्वतः प्रवास करून आणि इतर प्रवाशांना या कॅब सर्व्हिसची माहिती देऊन अधिकचे पॉइंट मिळवू शकता। तसेच तिसऱ्या प्रकारात ग्राहक व चालक तसेच स्वतःची गाडी कंपनीकडे लावणाऱ्यांसाठी रेफरल इन्कमची सुविधा देण्यात आली आहे। म्हणजेच आपण शहरातील कोणत्याही भागात असला तरी तिथं आपण रार कॅबच्या ॲपवरून गाडी बुक करून आपला प्रवास सुखकर तर करीतच आहात, पण केवळ कंपनीच्या सुविधेची माहिती इतरांना देऊन आपल्या कॅबमधून प्रवास करण्याचा प्रसार केल्यास ग्राहकांना थेट आर्थिक फायदा घेता येत आहे। शिवाय या कॅब सर्व्हिसमध्ये चालक म्हणून काम करू इच्छिणाऱ्या TR परवानाधारक चालकांना कंपनीनं पुण्यासारख्या शहरात राहणं, जेवण, मोफत सुविधा व सुमारे 15,000 ते 25,000 रुपयांपर्यंतचा पगार देऊ केला आहे। रार कॅब सर्व्हिसच्या माध्यमातून प्रवाशांना उच्च दर्जाची सुविधा देत बेरोजगारांना रोजगार देण्याचं व्रतही सनस्टार कंपनीनं तितक्याच समर्थपणे पेललंय। सनस्टार टूर्स अँड ट्रॅव्हलच्या रार कॅब सर्व्हिसचा शुभारंभ झाला असून आपल्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासाबरोबरच तुम्हाला आर्थिक सक्षम करण्यासाठी रार कॅब सज्ज झाली आहे। चला तर मग रार कॅब सर्व्हिसच्या बरोबर आपल्या इच्छित स्थळी पोहोचायला। एव्होल्यूशन आपली कंपनी एवढ्यावरच थांबलेली नाही, अजूनही आपल्या कंपनीला विविध क्षेत्रात गवसणी घालायची आहे। ही क्षेत्र सांभाळण्यासाठी आपल्या सनस्टार परिवारातील विविध क्षेत्रांशी निगडीत असलेल्या अनुभवी, कंपनीवर असणारी प्रामाणिक निष्ठा आणि जबाबदारी पेलण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींची आवश्यकता आहे। कदाचित या क्षेत्रांची धुरा सांभाळण्यासाठी आपल्यापैकीच कुणीही असू शकतो। फक्त आवश्यकता आहे ती सनस्टार कंपनीवर असलेल्या आपल्या अपार निष्ठतेची। कुछ पाना है, कुछ करके दिखाना है, सपनों को सच में लाना है। तो आओ मेरे यार, अपने संग है सनस्टार। हाथ से हाथ बढ़ाएंगे, ये साथ नहीं अब छोड़ेंगे, और सुहाना स्वस्थ बनाए अपना ये परिवार।